सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ। जपाकुसुमसङ्घातौ मदघूर्णितलोचनौ जगतः पितरं वन्दे भैरवी भैरवात्मकौ। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. सौंदर्य लहरी आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी रचलेलं हे महात्रिपुर सुंदरीचं एक अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय आणि तंत्रविद्या सांगणारं असं हे स्तोत्र आहे. याच्यातल्या पहिले 41 श्लोक आहेत ते स्वतः शिवशंकरांनी रचलेत किंवा अन्य कोणीतरी रचलेत असं म्हटलं जातं, आणि पुढचे जे 60 श्लोक आहेत ते आद्य शंकराचार्यांनी रचलेत अशी मान्यता आहे, असं मानलं जातं. आपल्याला त्या वादामध्ये पडायचं नाही आहे. आपल्याला फक्त या श्लोकातलं सौंदर्य, त्याचा अर्थ, त्याचा लक्ष्यार्थ, गूढार्थ समजूत घेत आपण फारसं तंत्रविद्येकडे सुद्धा जाणार नाही आहोत. साधारण कधीतरी त्याचा उल्लेख केला जाईल, पण त्याच्यामध्ये आपण खोलात शिरणार नाही आहोत, कारण तो आपल्या अभ्यासाचा विषयच नाही आहे. आपल्याला या स्तोत्राचं सौंदर्य जाणून घ्यायचं आहे. नावच आहे ना, सौंदर्य लहरी. महात्रिपुर सुंदरीचं हे सौंदर्य वर्णन केलेलं आहे, आणि ते आपण जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागचे 5 भाग झालेत. आपण 5 भागामध्ये आपले फक्त 16 श्लोक झालेले आहेत. आज पुढच्या काही श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. काही श्लोक आकलन होण्यासाठी अतिशय सोपे वाटतात किंवा अतिशय रंजक वाटतात किंवा त्याच्यामधला अर्थ आपल्याला चटकन समजतो, तर काही श्लोक आहेत ते अंतर्गत म्हणजे श्रीचक्राचं वर्णन करणार आहेत किंवा आपल्या शरीरातली जी षटचक्र आहेत, कुंडलिनी आहे, त्याचे वर्णन करणारे काही श्लोक आहेत. ते कदाचित काहींना किंचित कठीण वाटतील, पण तरीसुद्धा या सगळ्याचा समन्वय साधत आपल्याला पुढे जायचे. आणि पुढचे जे 60 श्लोक आहेत ते तर आचार्यांनी रचलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये खरोखर शुद्ध सौंदर्याची अनुभूती आपल्याला येणार आहेत. पहिले काही श्लोक तत्त्वज्ञान, तंत्रविद्येवरती असल्यामुळे कदाचित थोडेसे कठीण वाटतील, पण पुन्हा पुन्हा अभ्यास केला, कारण कठीणसुद्धा अभ्यासायला पाहिजे ना.
कठीण गोष्टी अभ्यासण्यात अधिक मजा येते. आमचे समर्थ तर म्हणतात कानडेची अभ्यासावे. जितकं कठीणाचा अभ्यास करू तितकी जास्त मजा येते. गणितसुद्धा कठीण गणित सोडवण्यात जी मजा आहे ते सोप्या गणितात ती मजा नाही आहे. त्यामुळे आपण ह्या कठीण श्लोकाचा सुद्धा वारंवार पुन्हा पुन्हा अभ्यास करून ते जास्तीत जास्त अवगत करण्याचा प्रयत्न करूया. सोपे श्लोक आहेत, त्याचा आनंद लुटूया आणि हे सौंदर्य लहरीचा अभ्यास आपण करतो आहोत तो असाच पुढे चालू ठेवूया. आता 16 श्लोक झाले होते असं मी म्हटलं. आज आपण 17व्या श्लोकापासून पुढचे काही श्लोक बघणार आहोत. अर्थातच 17वा श्लोकसुद्धा तिच्या शारदा रूपाचं किंवा तिच्या श्रीविद्या रूपाचं वर्णन करणारा असा हा जो श्लोक आहे तो आधी म्हणूया, त्याचा शब्दार्थ बघूया आणि मग त्याच्यातला गुह्य अर्थ काय आहे तोही जाणून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करूया. म्हणायचं मग श्लोक 17वा श्लोक आहे. सवित्रीर्भिर्वाचां शशिमणिशिलाभङ्गरुचिभिः वशिन्याद्याभिस्त्वां सहजननि संचिन्तयति यः सकर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभिः वचोभिर्वाग्देवी वदनकमलामोदमधुरैः. आता ह्या श्लोकामध्ये आता ही सगळी महात्रिपुर सुंदरीची अनेक रूपं आपण पाहतो. कधी ती कुंडलिनी स्वरूपात भेटते, कधी शक्ती स्वरूपात भेटते, कधी वाग्देवीच्या स्वरूपात भेटते, कधी लक्ष्मीच्या स्वरूपात भेटते. म्हणजे जी जी तिची रूपं आहेत, अनेक रूपं आहेत आणि ही अनेक रूपं त्याचा परिचय आपल्याला ह्याच्यातनं होतो आहे. आता ही श्रीविद्या आहे, हिचंच नाव श्रीविद्या आहे. श्रीविद्या किंवा ह्याच्यामध्ये तिला वाग्देवी म्हटलेलं आहे. आता ह्या वाग्देवीची रूपं कशी आहेत आधी शब्दशः अर्थ वाचूया आणि मग त्याच्यातला जो खूप सखोल अर्थ आहे, सविस्तर अर्थ आहे तोही जाणून घेऊया. इथे म्हटलेलं आहे तिला, हे जगज्जननी माते. काय म्हटलेलं आहे तिला? माता आहे ना ती. हे जगज्जननी माते, वाक्शक्तीला निर्माण कोण करतं? तूच करतेस. वाक्शक्तीला निर्माण करणाऱ्या आणि सगळ्या मुळाक्षराच्या अधिष्ठात्री देवता असणाऱ्या ज्या 8 देवता आहेत त्यांची अंगकांती कशी आहे? त्यांची अंगकांती चंद्रकांत रत्नाच्या तुकड्याप्रमाणे स्वच्छ आणि शुभ्र आहे. आणि त्या अष्टदेवता कुठल्या ते आता आपण जाणून घेणार आहोत. बघा, चंद्रकांतमणी हा चंद्राच्या किरणाने पाझरतो, त्याला पाझर फुटतो, तो ओला होतो असं म्हणतायत. पण हा चंद्रकांतमणी असतो कसा? तर स्फटिकासारखा अतिशय शुद्ध, शुभ्र, स्वच्छ असतो. आणि म्हणून तो स्फटिक ज्या वस्त्रावर ठेवावा किंवा ज्या वस्तूच्या सान्निध्यात येतो त्याचा रंग तो धारण करतो. समजा निळ्या वेल्वेटच्या कापडावर हा स्फटिकमणी, चंद्रकांतमणी ठेवला तर तो निळ्या रंगाचा भासायला लागतो. किंवा एखाद्या अगदी जास्वंदीच्या लाल चुटूक फुलाच्या शेजारी ठेवला तर तो लाल भासायला लागतो. ह्याचं कारण तो स्वतः अतिशय स्वच्छ आहे, शुद्ध आहे, शुभ्र आहे. आता ह्या ज्या 8 देवता याच्यात वर्णन केल्या की वाग्देवता जी आहे, वाक्शक्तीला निर्माण करणाऱ्या ज्या 8 देवता आहेत त्यांची नावं आधी जाणून घेऊया आणि त्या कशा आहेत, त्यांची अंगकांती कशी आहे हेही जाणून घेऊया. फार वेगळा विषय मांडलेला आहे. मला नाही वाटत ह्याच्यापूर्वी हा विषय आणखीन कोणी मांडला असेल. फार वेगळा विषय आहे की ह्या अष्टशक्ती, अष्टदेवता तरी कुठल्या आहेत? आपल्या शरीरात राहणाऱ्या आहेत. त्यांची नावं आधी वाचूया. अर्थातच नावं वाचता वाचताच तुम्हाला त्याचा अर्थही उलगडेल. जेवढा समजेल तेवढा समजेल, नाहीतर आपण त्याचं आणखीन समजून घेणारच आहोत. 8 देवता आहेत. वशिनी आहे, कामेश्वरी, मेदिनी, विमला, अरुणा, जयिनी, सर्वेश्वरी आणि कौलिनी अशा या 8 देवता आहेत. वाक्शक्तीला म्हणजे तिच्या अधिष्ठात्री देवता या आहेत. या अष्टदेवतांचं आता आधी सगळा अर्थ समजून घ्या. या 2 ओळींचा अर्थ कळला आहे. सवित्रीर्भिर्वाचां
शशीमणिशिला. शशीमणी म्हणजे शशी म्हणजे चंद्र, मणी म्हणजे रत्न. शशीमणिशिला त्या रत्नाचा एखादा तुकडा भंग रुचिभिः, त्याचा भंग झाल्यावर तुकडासुद्धा तितकाच स्वच्छ स्फटिकासारखा असतो. आणि मग त्याच्यामध्ये वशिन्याद्याभिस्त्वां, वशिनी आदी, वशिनी आणि इतर 7 ज्या देवता आहेत, या आदी देवता ज्या आहेत, त्वां सह जननी संचिंतयति यः. आणि मग पुढे म्हटले, अशा तुझ्या रूपाचं जो ध्यान करेल. आता बघा, आपल्याला प्रत्येक वेळेला फळ मिळणार आहे. प्रत्येक श्लोकाच्या पाठोपाठ त्याची फलश्रुती सांगितलीच आहे. अशा तुझ्या ज्या वशिनी, कामेश्वरी, मेदिनी, जयिनी, अरुणा, अशा तुझ्या ज्या रूपाचं जो कोणी ध्यान करेल त्याला काय प्राप्त होणार आहे? काय प्राप्त होणार आहे? काय बघा, सकर्ता काव्यानाम, तो काव्याचा कर्ता होईल, म्हणजे तो स्वतः कवी होईल. आणि कवी ह्याचा अर्थ विद्वान, कवी ह्याचा अर्थ प्रतिभाशाली. आणि प्रतिभा हे बुद्धीची सर्वोच्च स्थिती आहे. आपण मागे पण पाहिले, बुद्धीच्या 4 अवस्था आहेत. बुद्धी जी सर्वसाधारण असते, मेधा म्हणजे त्याच्या थोडीशी वरची बुद्धी, त्याच्यानंतर आहे प्रज्ञा, आणि त्याच्यावरती आहे प्रतिभा. ही प्रतिभा ज्यांना लाभली आहे ते खरे कवी. आजकालचे नुसते नवकवी रला र आणि टला ट जोडणारे कवी इथे म्हटलेलं नाही आहे, ते अभिप्रेतही नाही आहे. कवी म्हणजे विद्वान, कवी म्हणजे ज्यांना उत्स्फूर्त काव्यस्फूर्त असे कवी. सकर्ता काव्यानां भवती, काव्याचा तो कर्ता होतो. महतां भंगी रुचिभिः, आणि त्याला अतिशय प्रतिभा प्राप्त होते, अतिशय सर्वोच्च बुद्धीची अवस्था प्राप्त होते. आणि तो काय करतो, वाग्देवी वदनकमला मोदमधुरैः, आणि त्याला अतिशय मधुर असं काव्यस्फूर्त असं म्हटलेलं आहे. त्या अष्टदेवतांसह जो भक्त भावयुक्त अंतःकरणाने तुझं चिंतन करील, तुझं स्तुती करील, तो काय होतो, तो स्वतः विश्वमान्य होतो. सुप्रसिद्ध कवींच्या काव्यरचनांप्रमाणे सुंदर, मधुर आणि तरीही आशयघन अशा रंजक शब्दांनी काव्य करणारा प्रतिभाशाली कवी होतो. ह्या श्लोकामध्ये हेच सांगितलं आहे की त्या श्रीविद्येची, त्या वाग्देवीची जर का चिंतन केलं, स्तुती केली, तिला वंदन केलं भावयुक्त अंतःकरणाने, तर त्याला कवीची प्रतिभा प्राप्त होते. आणि आपल्याकडे उदाहरणं काही कमी नाही आहेत. असं म्हटलं जातं, कालिदासाबद्दल अशा काही दंतकथा आहेत, त्या खऱ्या असतील किंवा खोट्या असतील, त्याचा भावार्थ आपण घ्यायचा आहे की कालिदास हा पूर्वी दिसायला देखणा होता. त्याचं नाव गौरांग होतं, देखणा होता, पण बुद्धीने थोडा कमीच होता. आणि त्याच्या पत्नी मात्र अतिशय चतुर अशी होती, विद्वान होती, विदुषी होती. अशा पत्नीने त्याचा अपमान केला आणि त्याला विचारलं की तुझ्याकडे काय आहे? कश्चित वाग्विशेषः असं म्हटलेलं आहे. कश्चित अस्ति वाग्विशेषः असा तिने प्रश्न विचारला. आणि त्याच्यावर कालिदासाने महाकाव्य लिहिलेली आहेत. आणि ज्याची सुरुवात, ज्याचा प्रारंभ अस्ति, कश्चित, वाग अशा ह्या 3 शब्दांनी प्रारंभ केलेली अशी 3 महाकाव्य, आणखीन इतर 2 कुमारसंभव वगैरे अशी महाकाव्य कालिदासांनी रचली. कशाच्या जोरावर? पत्नीने अपमान केला, तो त्याच्या मनाला लागला आणि पुढे त्यांनी कालीमातेची उपासना केली. कालीमातेची इतकी उपासना केली, अनन्य भावाने उपासना केली, आणि मग कालीमाता प्रसन्न झाली. आणि कालीमातेचंच एक स्वरूप ही वाग्देवी त्याला प्रसन्न झाली, आणि तो अतिशय सुप्रसिद्ध असा कवी किंवा महाकाव्य रचणारा असा कवी झाला असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, खोटी गोष्ट नाही आहे ही खरीच गोष्ट आहे. कालिदासाला जशी ती वाग्देवी प्रसन्न झाली तशी आपल्याला का नाही होणार? मात्र तो शुद्ध भाव हवा, ती अव्यभिचारिणी भक्ती हवी, तरच हे शक्य आहे. आणि खरं सांगू का,
ही श्री ललिता महात्रिपुर सुंदरी जी आहे ती मातृका स्वरूप आहे. मातृका म्हणजे हे वर्ण जे आहेत, आपल्या देवनागरीमध्ये जे 50 वर्ण आहेत त्याला मातृका असं म्हटलं जातं. आणि आपण मागच्या वेळेससुद्धा पाहिलं होतं, मंत्राणां मातृका देवी शब्दानां ज्ञानरूपिणी ज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी. ही कशी आहे? मंत्राणां मातृका देवी, ही मातृका देवी आहे. त्यामुळे अक्षरं कशापासून निर्माण झाली? ह्या देवतेपासनं. आता मातृका ह्याचा अर्थ आहे वर्णसमूह. वर्णांचा एक गट आहे, त्याला मातृका असं म्हटलेलं आहे. अ पासून क्षपर्यंत जी अक्षरं आहेत ना, या सगळ्याची देवता कोण आहे? या 8 देवता आपण पाहिल्या, वशिनी, अरुणा, जयिनी, कामेश्वरी, मेदिनी वगैरे पाहिल्या. पण त्यांची मुख्य देवता कोण आहे? ही वाघ देवता आहे. आणि ही वाघ देवता अनेक रूपांनी, तिला नावं पुष्कळ आहेत. अगदी तुम्हाला सांगू का, अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये सुद्धा हिचं हे एक जे रूप आहे वाग्देवतेचं, अन्नपूर्णा ही खरं अन्न देणारी आहे. पण ते अन्न म्हणजे फक्त मुखाने आहार घेण्याचं अन्न नाहीच आहे मुळी. कारण शेवटी म्हटलेलं आहे की मला तू कशाची भिक्षा देशील? ज्ञानम वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती. ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा मागितली आहे आणि ज्ञानामध्ये या सगळ्या मातृका आलेल्या आहेत. आता ह्या मातृका कुठल्या आहेत? अ पासून क्षपर्यंत. अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये सुद्धा तिचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, आदिक्षांत समस्त वर्णनिकरी शंभो स्त्रीभावाकरी काश्मीरत्रिजनेश्वरी त्रिनयनी विश्वेश्वरी शर्वरी स्वर्गद्वार कपाट पाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. आता ह्याच्यात हा आता श्लोक इथे घेण्याचं कारण काय आहे? तर आदिक्षांत समस्त वर्णनिकरी. आदिक्षांत म्हणजे काय? अ हा ज्याचा आदी आहे आणि क्ष हा ज्याचा अंत आहे. आणि म्हणून तिला म्हटले आदिक्षांत समस्त वर्णनकरी. अ पासून क्षपर्यंत सगळी अर्थ अक्षरं तिच्यामध्ये सामावलेली आहेत. अशी ती मातृका स्वरूप आहे असंही म्हटलेलं आहे. आणखीन खोलात जर जायचं झालं, या मातृकांची संख्या आहे 50. मातृकांची संख्या आहे 50. कुठल्या 50 मातृका? ही संख्या आली कुठून? तर बघा, फार शास्त्रोक्त रचना आहे बरं का. जितका आपण त्याचा अभ्यास करू तितका तुम्हाला आनंद मिळणार आहे. कधीच हा विचार केला नव्हता. आपल्याकडे स्वर किती आहेत? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, रू, रू, लू, लू, आहा असे अ वर्गामध्ये 16 स्वर आहेत. 16 स्वर आहेत. बरं, पुढे जी व्यंजनं आहेत त्यांची आधी 5 भागामध्ये विभागणी केलेली आहे. ओष्ठव्य, दंतव्य, मूर्धन्य, तालव्य अशी जी दंतव्य अशी जी रचना केली आहे 5 गटामध्ये, त्याला म्हटलेलं आहे क च ट त प. क च ट त प म्हणजे काय? क वर्गामध्ये क ख ग घ ङ. च मध्ये काय आहे? च छ ज झ ञ. ट मध्ये काय आहे? ट ठ ड ढ ण. त थ द ध न आणि प फ ब भ म. 5-5 अक्षरांचे 5 गट केलेले आहेत. म्हणजे ही झाली 25. पहिली अ गटाची होती 16. क पासनं च ट त प ह्याची झाली 25. 16 आणि 25. य वर्गाची आहेत 4. य र ल व ही आहेत 4 अक्षरं. आणि श वर्गाची आहेत 5. श ष स ह ळ क्ष ज्ञ. आता ह्याच्यात ळ आणि ज्ञ नाही आहेत. ह्याच्यात ळ आणि ज्ञ नसले तरी श वर्गाची 5 अशी 50 अक्षरं झाली आहेत. पहिली 16, मग 25. 25 आणि 10 35 आणि 6 41. ही 4 आहेत ती य वर्गाची म्हणजे 45 आणि श वर्गाची 5 अशी 50 अक्षरं आहेत. त्याच्यात ळ आणि ज्ञ मिसळलं तर 52 मातृका होतात. याच्यात ळ आणि ज्ञ घेतलेली नाही आहेत. पण ही 50 अक्षरं
म्हणजेच या महात्रिपुर सुंदरीचं रूप आहे. आणखीन बोलूया, आणखीन ह्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. शक्तिकूटाची अधिष्ठात्री देवता असलेल्या या ज्ञानशक्तीच्या रूपामध्ये या भगवतीचं जर का ध्यान केलं, लक्षात घेऊया, हिची कुठली मूर्ती ठेवायची गरज नाही आहे. ही मातृका स्वरूप हेच तिच्या ध्यानाचं स्वरूप आहे. ही शक्तिकूटाची अधिष्ठात्री देवता असलेली ही ज्ञानशक्ती आहे. या ज्ञानशक्तीच्या रूपात जर का त्या भगवतीचं ध्यान केलं तर त्याचं फळ काय मिळतं? तो प्रतिभाशाली होतो, तो विद्वान होतो, तो कवी होतो, शब्दप्रभू होतो आणि सगळे अक्षरं, सगळे शब्द त्याच्यासमोर हात जोडून उभे राहतात. शब्द त्याला स्वाधीन होतात आणि त्या शब्दांची निवड करून तो उत्कृष्ट काव्यरचना करू शकतो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. वाल्मिकी कवी, कालिदास काय, अगदी आपल्या देशात नसले तरी शेक्सपियर काय, आजचे आपले अगदी आधुनिक वाल्मिकी ज्यांना म्हणतो ते गदिमा काय, कुसुमाग्रज काय, आजचे कवी काय, हे सगळे या भगवतीचा कृपाशीर्वाद लाभलेले आहेत. त्यांना शब्दांची जुळवाजुळव करावी लागत नाही. शब्दच त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहतात आणि आम्हाला निवडा असं म्हणतात. हे कशामुळे शक्य आहे? ही जी शक्तीची अधिष्ठात्री ज्ञानशक्ती जी आहे, ज्ञानस्वरूपिणी, मातृकास्वरूपिणी आहे, या भगवतीचं ध्यान केलं तर हे फळ प्राप्त होतं. हे फळ प्राप्त होतं असं या 17व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, आता आणखीन पुढचा 18वा मंत्र काय सांगतोय बघूया. एक एक मंत्र आपल्याला आपल्या मनाची कवाडं उघडत जातो आहे. अज्ञानाचं एक एक खंडन करत आपल्याला त्या ज्ञानमार्गाकडे जायचं आहे. आणि आता पुढचा 18वा श्लोक काय सांगतोय बघूया. तनुच्छायाभिस्ते तरुण तरुणी श्रीसरणिभीर दिवं सर्वामूर्वी मरुणि मणिमग्नां स्मरति यः भवन्त्यस्यत्रस्यन् वनहरिणशालीननयनाः सहोर्वश्यावश्याः कतिकति च गीर्वाणगणिकाः. काय सुंदर सांगितलं. वश्या द्विरुक्ती झाली आहे, कतिकती द्विरुक्ती झाली आहे. आणि द्विरुक्तीमुळे मनाला एक आनंद मिळतो, एक आल्हाद मिळतो. इतकं सुंदर हे काव्य रचलेलं आहे. अर्थही तितकाच मनमोहक आहे. काय म्हटलं आहे? तनुच्छायाभिस्ते तरुण तरुणी श्रीसरणिभी. आता जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा त्या सूर्य उगवण्यापूर्वी कसा रंग असतो आकाशामध्ये? तांबूस, केशरी, पिवळसर, अतिशय सुंदर वेगळाच रंग असतो. त्यामुळे अशा उदयकालीन सूर्याच्या अरुणवर्णाने युक्त अशा तुझ्या शरीरकांतीमध्ये हिची कांती कशी आहे? मागच्याच भागात पाहिलं, तिचं नावही अरुणा आहे आणि तिची कांतीसुद्धा अरुणाप्रमाणे तांबूस गुलाबी अशी कांती आहे तिची. अशा तुझ्या कांतीमध्ये निमग्न झालेल्या सर्व आकाश आणि पृथ्वी यांचं जो ध्यान करतो, आता तिच्याबरोबर सगळं आकाश आणि पृथ्वी यांचं जो ध्यान करतो त्याला काय प्राप्त होतं? काय प्राप्त होतं बघा. सगळ्या अप्सरा त्याला वश होतात असं म्हटलेलं आहे. अप्सरा, या स्त्रीला वश करणं ही एक कला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ती वशिनी विद्या वगैरे आपण मागच्या भागात पाहिलं होतं. आता या उर्वशीसारख्या अप्सरासुद्धा त्याला वश होतात. आणि त्या अप्सरा कशा आहेत, त्यांचे डोळे कसे आहेत, त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कसे डोळे आहेत? त्रस्यन वदन हरिण शालीन नयनाः. त्रस्यन म्हणजे त्रासलेल्या असं नाही आहे, भ्यालेल्या. हरिण अतिशय भित्रा प्राणी आहे आणि हरिणी जेव्हा भीते तेव्हा तिचे मोठे मोठे डोळे अधिक आकर्षक दिसतात. ह्या अप्सरा ज्या आहेत त्या कशा आहेत? त्रस्यन वदन हरिण शालीन नयनाः. पण तरीसुद्धा भ्यालेले असले तरी त्यांचे डोळे शालीन आहेत. नयनाः
आणि मग त्या काय होतात, सहोर वश्यावश्याः, त्या वश होतात. कति कति न गिर्वाण गणिकाः, तर अशा त्या स्वर्गीय अप्सरा का बरं ह्याला वश होणार नाही, याचाच अर्थ आहे निश्चितच होतील. प्रश्न असा विचारला आहे, रेटॉरिकल क्वेश्चन त्याला म्हणतात, की प्रश्नातच उत्तर आहे. का बरं वश होणार नाहीत, म्हणजे निश्चितच होतील असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात सांगायचं काय आहे, ह्या त्रिपुरसुंदरीच्या त्या केशरी, तांबूस, गुलाबी अशा वर्णांनी युक्त अशा त्या महात्रिपुरसुंदरीचं जो ध्यान करेल त्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. अनेक स्त्रिया वश होतील, अगदी अप्सरासुद्धा वश होतील असा त्याचा अर्थ आहे. आता इथे म्हटलेलं आहे तनुच्छायाभिस्ते तरुण तरुणी. तरुण तरुणी म्हणजे तरुण तरुणी म्हणजे नुकतेच उदयाला येत असलेल्या सूर्याचं, बालसूर्याचं बिंब आहे. सूर्य नंतर जेव्हा माध्यान्नीला येतो तेव्हा तो प्रखर होतो. आत्ता जो उदयाला येतो आहे त्याला सविता म्हटलेलं आहे, आणि जो माध्यान्नीला येतो त्याला तपन किंवा मार्तंड म्हटलेलं आहे. त्या मार्तंडाकडे बघवत नाही, पण त्या सवित्याकडे, त्या बालसूर्याकडे बघणं हे अतिशय प्रभावी आहे. त्याच्यामुळे आपल्या नेत्राची, डोळ्यांची शक्ती वाढते असंही म्हटलेलं आहे. आता तुझी कांती अशीच आहे, त्या बालसूर्याप्रमाणे आरक्त अशी कांती आहे. आणि तू कशी आहे, श्रीसरणी. श्री म्हणजे वैभव, श्री म्हणजे शोभा, श्री म्हणजे सौंदर्य. तू कशी आहेस माते, श्रीसरणी शोभायमानेस, अतिशय प्रफुल्लित प्रसन्न वदना अशी तू आहेस. आणि तुझ्या तनुच्छायेमुळे जणू काही अंतरिक्ष लोक आणि भूलोक जणू काही अरुण वर्णामध्ये न्हावून निघालं आहे. तनुच्छायाभिस्ते, तुझ्या तनूची जी छाया पडली आहे त्याच्यामुळे हा सगळा भूलोक, अंतरिक्ष लोक सगळा उजळून निघाला आहे. त्या तांबूस वर्णाने सगळा न्हावून निघालेला आहे. अशा तुझ्या स्वरूपाचं भवन्त्यस्य, त्या तुझ्या तरुण तरुणी मनिमग्ना स्मरतीयः, तुझ्या ह्या रूपाचं जो कोणी स्मरण करेल, जो कोणी चिंतन करेल, त्याला देवांच्या ज्या गणिका आहेत ना, देवांच्या ज्या गणिका आहेत त्या देखील वश होतील. तर म्हणजे अप्सरासुद्धा त्याला वश होतील असं म्हटलेलं आहे. आता कुठल्या अप्सरा वश होतील, सहोर वश्यावश्याः कति कतिन गिर्वाण गणिकाः. आता अप्सरा कुठल्या, तर आपल्याला माहिती आहे, रंभा, मेनका, उर्वशी. उर्वशीचं उर्वशी नाव तरी का पडले, उरु याचा अर्थ श्रेष्ठ, आणि वशयती म्हणजे वश करते. जी आपल्या श्रेष्ठपणामुळे, श्रेष्ठ रूपामुळे इतरांना वश करते ती उर्वशी, म्हणून ती उर्वशी आहे. अशा श्रेष्ठ अशा ऋषीमुनींनासुद्धा जिने वश केलेलं आहे अशी ती उर्वशी असं म्हटलेलं आहे. किंवा असं म्हटलेलं आहे, अजून एक उर्वशी या नावाचा आणखीन एक पाठभेद असा आहे, इतर अप्सरांच्या गर्वाचा भंग करण्यासाठी नरनारायणांपैकी, नरनारायण ह्या दोन देवता आहेत, याच्यापैकी नराने आपल्या उरूपासून म्हणजे मांडीपासून एक सुंदर स्त्री निर्माण केली. इतर अप्सरांचा गर्वभंग करण्यासाठी, गर्वहरण करण्यासाठी आपल्या मांडीपासून एक अप्सरा निर्माण केली, तीच उर्वशी असं म्हटलेलं आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ह्या त्या महात्रिपुरसुंदरीच्या ह्या रूपाचं जो कोणी स्मरण करेल, चिंतन करेल, मनन करेल, वंदन करेल, ध्यान करेल, त्याला सगळ्या अप्सरासुद्धा वश होतील. हे ह्याच्यातनं सांगायचं आहे. ही याची फलश्रुती आहे. आता पुन्हा पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा आपण श्रीचक्राकडे येणार आहोत. बघा, त्रिपुरसुंदरीचं सगुण स्वरूपातलं वर्णन आणि निर्गुण स्वरूपातलं म्हणजे श्रीचक्राच्या स्वरूपातलं वर्णन अशी सारखीच सांगड घातलेली आहे. या संपूर्ण सौंदर्य लहरीमध्ये कधी हे कधी ते अशी दोन्ही रूपं सांगितलेली आहे. म्हणजे दोन्ही सगुण आणि निर्गुणाची उपासना करणाऱ्यांसाठी ते अतिशय मार्गदर्शक असं स्तोत्र ठरणार आहे. बघूया आता पुढे काय म्हटलेलं आहे, 19व्या मंत्रामध्ये काय म्हटलेलं आहे. आता आपण पाहिलं ना, श्रीचक्रामध्ये शिवाचे 4 त्रिकोण आहेत, शक्तीचे 5 त्रिकोण आहेत, असे 9 त्रिकोण आहेत, आणि या 9 त्रिकोणांचे 43 कोन झालेले आहेत.
वगैरे वगैरे माहिती आपण मागच्या काही भागामध्ये पाहिली. आता जो मुख्य त्रिकोण जो आहे त्याचं वर्णन करताना काय म्हणत आहेत बघूया. मुखं बिंदुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदहो हकारार्धं ध्यायेत् हरमहिषिते मन्मथकलां ससद्यः नयति वनिता इत्यतिलघु त्रिलोकीमाप्याशु भ्रमयति रविन्दुस्तनयुगां. मुखं बिंदुं कृत्वा, त्रिकोणाची कल्पना करा. त्रिकोणाची आकृती पूर्ण होण्यापूर्वी वरती एक बिंदू असतो, खाली 2 बिंदू असतात. वरचा जो बिंदू आहे तो तिचं मुख असं मानलं आहे. मुखं बिंदुं कृत्वा, ते बिंदूला मुख मानलेलं आहे. आणि खालचे जे 2 काय बिंदू आहेत, जे पॉईंट्स आहेत, जे टिंब आहे, त्याला म्हटलेलं आहे कुचयुगमधस्तस्य तदधो. अधो म्हणजे खालचे जे 2 बिंदू आहेत ते जणू काही तिचे कुचयुग म्हणजे जणू काही तिचे स्तन आहेत. वरचा बिंदू आहे ते तिचं मुख आहे आणि खालचे जे 2 बिंदू आहेत ते तिचं स्तन आहे, स्तनयुगुल आहे. हकारार्धं ध्यायेत् हकारार्धं ध्यायेत् हरमहिषिते मन्मथकलां. आणि त्याच्या खाली हकार आहे. हकार किंवा हरार्ध त्याला म्हटलेलं आहे. हरचं अर्ध, हर म्हणजे शिव आणि त्याचा अर्धा भाग म्हणजे त्याची अर्धांगी म्हणजे त्याची शक्ती, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. ही मन्मथकला आहे, हे कामकला आहे. त्याचं वर्णन वरती एक बिंदू, 2 खाली 2 बिंदू, त्याच्या खाली हरार्ध आहे, शक्ती स्वरूपिणी आहे. त्याला अशा रूपाचं जो कोणी ध्यान करतो त्याला काय प्राप्त होणार आहे. ससद्यः संक्षोभम नयति वनिता इत्यतिलघु. बघा आता अर्थ बघूया आधी आपण आणि मग त्याचं आणखीन स्पष्टीकरण बघूया. हे हरमहिषी, महिषी याचा अर्थ आहे पट्टराणी, अतिशय प्रिय पत्नी. ही कोण आहे. हरमहिषी. हर म्हणजे शंकराची प्रिय पत्नी आहे. हे हरमहिषी त्रिपुरसुंदरी, बिंदू हे तुझं मुख आहे, त्याच्या खाली बिंदुद्वय जे आहे ते तुझे 2 स्तन आहेत आणि त्याच्या खाली हरार्ध किंवा हकारार्ध असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने मन्मथकलेचं किंवा त्या कामकलेचं जो कोणी ध्यान करतो त्याला काय प्राप्त होतो. तो त्याचं इथे म्हटलेलं आहे ससद्यः संक्षोभम. सद्य म्हणजे लगेच, ताबडतोब, क्षिप्रम, आशु असे अनेक शब्द आहेत. सद्य म्हणजे लगेच, सद्योमुक्ती म्हणतात ना. सद्य म्हणजे ताबडतोब, लगेच जी मुक्ती मिळते त्याला सद्योमुक्ती म्हटले. इथे तेच म्हणले ससद्य संक्षोभन नयति वनिता इत्यतिलघु. अशा ज्या त्रिपुरसुंदरीच्या ह्या त्रिकोणात्मक रूपाचं जो कोणी ध्यान करतो, या मन्मथकलेचं, या कामकलेचं ध्यान करतो, तो ताबडतोब स्त्रियांना वश करतो, क्षुब्ध करतो. ससद्य संक्षोभन नयती, क्षुब्ध करतो. वनिता, कुणाला क्षुब्ध करतो. स्त्रियांना क्षुब्ध करतो. पण ही काहीच गोष्ट नाही आहे, हे काहीच महत्त्वाचं नाही आहे, ही फारच क्षुल्लक गोष्ट आहे असं लगेच म्हटलेलं आहे. हे काही फार महत्त्वाचं नाही. इत्यतिलघु, हे लहान आहे, ही क्षुल्लक गोष्ट आहे. मग तो काय करतो. त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रविन्दुस्तनयुगां. अहो, स्त्रियांना वश करणं ही फार क्षुल्लक गोष्ट आहे, हे इथे सांगायचंच नाही आहे. इथे ह्याच्याही पेक्षा काहीतरी श्रेष्ठ गोष्ट सांगायची आहे की तो कुणाला वश करतो. तर सूर्य आणि चंद्र हे जिथे स्तनद्वय आहेत, अशी जी त्रिलोकी आहे तिलासुद्धा त्रिलोकीम अप्याशु. त्रिलोकीम अपि आशु म्हणजे त्या त्रिलोकीला, त्रैलोक्य सुंदरीला, या त्रैलोक्याची जननीलासुद्धा अपि म्हणजे सुद्धा, आशु म्हणजे चटकन, जो सद्याचा अर्थ पाहिला तर तसंच आशु म्हणजे चटकन, भ्रमयती तिला देखील तो वश करतो, भ्रमित करतो.
जिचे रवींदुस्तनद्वयाम स्तनयुगाम, रवी आणि इंदू म्हणजे सूर्य आणि चंद्र हे जिचे स्तनद्वय आहेत, अशा त्या त्रैलोक्य सुंदरीला, त्रैलोक्य जननीला सुद्धा हा आकृष्ट करतो, तिला भ्रमित करून टाकतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना वश करणं ही फारच क्षुल्लक गोष्ट आहे, ते इथे सांगायचंच नाही आहे. इथे सांगायचं आहे की या त्रैलोक्य जननीला सुद्धा भ्रमित करणारा हा आहे की जो तिच्या ह्या त्रिकोण स्वरूपाचं ध्यान करतो. इथे हरार्ध शब्द आलेला आहे, हकारार्ध आला आहे किंवा हरार्ध म्हटलं तरी चालेल. शिवाचं जे अर्धांग आहे, आता ही कशी आहे, फार एक सुंदर, तिच्या अनेक देवी स्तोत्रामध्ये किंवा तंत्रविद्येमध्ये हिच्या ह्या रूपाचं वर्णन अनेक वेळेला आलेलं आहे. एका ठिकाणी तर तिला म्हटलेलं आहे, त्रिकोणरूपिणी शक्तिबिंदुर्रूपः सदाशिवः. सदाशिवाचं जे त्रिकोणरूपी रूप आहे ती हीच आहे. श्रीचक्रातला बिंदू जो आहे तो शिवात्मक आहे आणि त्याला वेष्टित करणारा जो त्रिकोण आहे ती शिवाची शक्ती आहे. किंवा आणखीन बघायचं झालं तर लक्षात घ्या, स्वरामध्ये सुद्धा हा शिवरूप आहे आणि दीर्घ ई आहे, ती शक्ती स्वरूप आहे. दीर्घ ई, आईमध्ये सुद्धा दीर्घ ई आहे ना, आणि ही आपली आईच आहे. आणि आईमध्ये पण आहे, आ पण आहे आणि ई पण आहे. त्यामुळे हा शिवरूप आहे आणि दीर्घ ई ही शक्तिरूप आहे. किंवा आणखीन सांगायचं झालं तर आपल्या श्रीसूक्तात सुद्धा तिचं वर्णन आहे बरं का, तिच्या ई रूपाचं वर्णन आहे. कुठे आहे सांगा बरं. चंद्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे. तिसऱ्या चरणात आहे. तां पद्मिनीं ईं, दोनदा म्हटले ना, तां पद्मिनीं ईं, म्हणजे तिथे पद्मिनीम आणि ईम, पद्मिनीमीम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो पद्मिनी तर ती आहेच, पद्मानीयुक्त अशी आहे, पण ती ई आहे. ती ई म्हणजे त्रैलोक्य जननी आहे, ती शक्ती स्वरूप आहे. आणि तिला विनवणी केले की माझ्यातल्या अलक्ष्मीचा तू नाश कर आणि माझ्या घरात लक्ष्मी येऊ देत. कोणत्याही रूपामध्ये, कोणत्याही स्तोत्रामध्ये बघा तिचं हेच वर्णन आहे. ती जगज्जननी आहे, त्रैलोक्य जननी अशी ती आहे. आता आणखीन पुढच्या 20व्या मंत्रामध्ये आणखीन तिच्या किरणांचं वर्णन केलं आहे. ती तर त्रैलोक्य जननी आहेच, पण ती आपलं पोषण कुठल्या रूपामध्ये करते. तुम्ही म्हणाल आम्ही तर आमचंच पोषण करतो, आम्हीच पैसे कमवतो, आम्हीच अन्न शिजवतो आणि आम्हीच खातो. ही कुठनं आली देवी, ही माता कुठनं आली. आहे वर्णन 20व्या मंत्रामध्ये, तेही वर्णन आहे. कशी आहे ती बघा. किरणतिं मंगेभ्य किरणनिकुरुंबामृतरसं हृदि त्वामाधत्ते हिमकरशिलामूर्तिमिव यः ससर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधासारसिरयः. काय म्हटलेले. किरणतिं अंगेभ्यः. किरण शब्द आपल्याला माहिती आहे, पण किर हा धातू आहे त्याच्यामध्ये. ही कशी आहे, ही जगज्जननी माता, तिला संबोधन केलेलं आहे, तिला हाक मारलेली आहे, तिला साथ घातलेली आहे. तिला म्हणतायत, हे जगज्जननी माते, तुझ्या देहातून निघणारे किरणांचे समुदाय म्हणजे जणू काही अमृताचा रस पाझरतोय. बघा, आपण जे काही अन्न सेवन करतो, जे काही जेवतो खातो, त्यामुळे आपलं पोषण नाही होते बरं का. लक्षात घ्या, तुम्ही जे काही पोळी भाजी आमटी भात काय बाहेरचं काय खाताय त्यांनी पोषण होत नाही आहे. हिच्या अंगातून जे किरण बाहेर पडत आहेत त्याच्यातून जो अमृत रस पाझरतो आहे त्यामुळे आपलं पोषण होते. त्यामुळे तू या अमृत रसाला आमच्यावर चहूबाजूनी शिंपडतीयस, सगळीकडे आमच्यावर सिंचन करतीयस. कशाचं? अमृत रसाचं.
चंद्रकांत मण्याप्रमाणे तुझी मूर्ती कशी आहे? अत्यंत स्वच्छ आहे, पारदर्शी आहे, जणू काही ती चंद्रकांत मण्यानेच बनवलेली आहे. मागच्याच श्लोकात आपण पाहिलं चंद्रकांत मण्याचं वर्णन. चंद्रकांत मणी हा अतिशय शुद्ध, स्वच्छ, पारदर्शक असतो, पलीकडचंही दिसतं त्याच्यातनं. ही माता तशीच आहे, जणू काही चंद्रकांत मण्यानेच बनवली आहे. आणि तुझ्या या स्वरूपाचं नावच मुळे अमृतेश्वरी आहे. आपण एकेका नावाचा तिचा विचार करतो आहे. शक्ती स्वरूपिणी आहे, आता मागच्या भागात आपण पाहिलं त्रिकोणरूपिणी आहे, त्याच्याही मागे पाहिलं अरुणा आहे, त्रिजनेश्वरी आहे. आत्ता आपण इथे म्हटलेलं आहे ती अमृतेश्वरी आहे. अमृताचा वर्षाव करते आहे आणि म्हणून हे सगळं विश्व ह्या चैतन्याने भारलेलं आहे, चैतन्याने भरलेलं आहे. या विश्वावर अमृताचा वर्षाव सुरू आहे, सिंचन सुरू आहे. आता हे जे तुझं अमृतेश्वरी हे जे रूप आहे, ह्या स्वरूपाचं जो कोणी हृदयामध्ये चिंतन करतो, जो कोणी ध्यान करतो, उपासना करतो, त्याला काय प्राप्त होतं? बघा, आता प्रत्येक रूप तिचं वेगळं नाव आणि तिचं वेगळं फळ आपण बघतो आहे. वाग्देवतेचं चिंतन केलं तर तो कवी होतो, तो प्रतिभासंपन्न होतो, हे पाहिलं आपण. मागच्या भागात तिच्या वशिनी रूपाचं ध्यान केलं तर अनेक स्त्रिया, अप्सरासुद्धा वश होतात, हेही पाहिलं. आता ह्या अमृतेश्वरीचं ध्यान केलं तर काय प्राप्त होणार आहे? लक्षात घ्या. तिची जी उपासना अशी करतो ह्या रूपामध्ये, त्याला काय प्राप्त होतं? ससर्पाणाम दर्पम शमयती. तो सर्पांचा दर्पसुद्धा हरून टाकतो, नाहीसा करून टाकतो. सर्पांना दर्प आहे, अनुप्रास पण साधला आहे बरं का, यमक पण साधलेलं आहे. सर्पानाम दर्पम हरयती शमयती असं म्हटलेलं आहे. कोण सर्पांचा दर्प शमन करतो? सर्पाचा शत्रू कोण आहे? तर गरुड हा सर्पाचा शत्रू आहे. आणि गरुडाला इथे एक अतिशय गोड शब्द वापरला आहे, जो कधीच आपण ऐकला नव्हता. शकुंताधिप. गरुडाला अनेक शब्द आहेत. गरुड हा पक्षीराज आहे, वैनतेय त्याला म्हटलेलं आहे, सुपर्ण त्याला म्हटलेलं आहे. पण इथे आणखीन एक वेगळा शब्द वापरला आहे, शकुंताधिप. शकुंत हे पक्षाला म्हटलेलं आहे, पक्षाला समानार्थी शकुंत शब्द आहे. ह्या शकुंताचा जो अधिप आहे, पक्षांचा जो अधिप म्हणजे राजा आहे, तो शकुंताधिप इव. त्या गरुडाप्रमाणे सामर्थ्य प्राप्त होतं. कुणाला? हिची ह्या स्वरूपामध्ये, या अमृतेश्वरीच्या स्वरूपामध्ये जो उपासना करतो तो कोण होतो? गरुडासारखा समर्थ. गरुडाची वैशिष्ट्य तरी काय आहे? गरुडाची वैशिष्ट्य फार वेगळी आहे. गरुड झेप, आपण गरुड भरारी म्हणतो ना, एक भरारी मारली, एकदा पंखामध्ये शक्ती भरून घेतली की पुष्कळ काळ तो पंख न हलवतासुद्धा पुष्कळ लांबचा प्रवास करू शकतो. हे गरुडाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे ती गरुडाची नजर. कितीही उंच आकाशात असला तरी खाली जर का सर्प असेल तर गरुडाला क्षणात कळतं. तो क्षणात अशी खाली झेप घेतो, त्या सर्पाला उचलून घेऊन जातो. गरुड भरारी आहे, गरुडाची दृष्टी आहे. मग ह्या अमृतेश्वरीचं जो कोणी ध्यान करेल त्याला काय प्राप्त होणार आहे? त्याला गरुडाचं सामर्थ्य प्राप्त होणार आहे की तो सर्पाचा दर्प तर शमवतोच, त्याला पाहून सर्प घाबरतात आणि चारी दिशांनी पळून जातात. आता इथे सर्प हे सुद्धा प्रतिकात्मक घ्यायचे. सर्प म्हणजे दुष्ट शक्ती ज्या आहेत त्या ह्याला घाबरून पळून जातात, याच्या समोर त्यांचं टिकावंच लागत नाही. आणि सर्पविषाची बाधासुद्धा हा नाहीसा करतो. इतरही ज्वरबाधा ज्या आहेत त्या त्याच्या दृष्टीमुळे पूर्ण नाहीशा होतात. आपण म्हणतो ना, एखाद्याच्या दृष्टीमध्ये सामर्थ्य असतं की नुसत्या दृष्टीनेच दुष्ट शक्ती दूर पळून जातात. मग आता ह्या अमृतेश्वरीची जो साधना, उपासना, ध्यान, मनन, चिंतन करतो त्याला ही दृष्टी प्राप्त होते, हे सामर्थ्य प्राप्त होतं की त्याच्या नुसत्या नजरेनेच ज्वरबाधासुद्धा नाहीशा होतात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या साधनाला, ही जी साधना आहे ह्या साधनेला गरुड ध्यान योग असंही म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, ह्या
देवीची अशी साधना केली तर गरुडासारखं सामर्थ्य प्राप्त होतं. गरुड जसा पक्षी श्रेष्ठ आहे तशी श्रेष्ठता आपल्याला प्राप्त होते. इथे आणखीन म्हटलेलं आहे, षण्मास ध्यान योगेन जायते गरुडोपमः. 6 महिने जर का हा श्लोक म्हटला, ह्या अमृतेश्वरीचं अर्थात त्याचं बरंच तंत्र आहे. त्या कुठल्या पत्र्यावर त्याचं काढायचं, त्याला नैवेद्य कुठला दाखवायचा, रोज किती वेळा हे सगळं तंत्र आहे. आपण आता तिकडे जाणार नाही आहोत. पण हा मंत्र इतका प्रभावी आहे की 6 महिने याचा जप केला तर तो गरुडोपम, गरुडासारखा होतो. आणि मग काय करतो तो? दृष्ट्याकर्षयते लोकम दृष्टैव हरते विषम. त्याच्या दृष्टीमध्ये अशी काही जादू आहे, असं काही सामर्थ्य आहे की त्याच्याकडे लोक आकर्षित होतात आणि नुसत्या दृष्टीनेच विषबाधाचं सुद्धा हरण होतं. कुणाला विषबाधा झाली आहे याच्या केवळ दृष्टीने ती विषबाधाचं सुद्धा हरण होतं. दृष्ट्या चातुर्थिकादिश्च ज्वरान नाशयते क्षणात. क्षणामध्ये ज्वरसुद्धा नाहीसा होतो. इतकी दृष्टी ह्याला लाभते. जो या अमृतेश्वरीचं ध्यान, चिंतन, मनन, उपासना करतो तो आहे. किरण आहेत ना, ही अमृतेश्वरी कशी आहे? किरणतिम अंगेभ्यः. तिच्या सगळ्या अंगातून तो अमृत रस पाझरतो आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ती रेडियंट आहे. ते किरण कसे आहेत? ब्रिलियंट आहेत. त्यामुळे ते अमृत, जर का अमृताचा तुमच्यावर वर्षाव झाला तर काय कमी आहे? तुम्ही अशक्त दुर्बळ राहाल का? नाहीच राहणार. त्यामुळे ही सगळी गरुडोपम, गरुडासारखं सामर्थ्य प्राप्त होईल, गरुडासारखी दृष्टी प्राप्त होईल आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव चालणार नाही. दुष्ट शक्ती तुमच्या आसपाससुद्धा फिरकू शकणार नाही. असा ह्या 20व्या श्लोकाचा महिमा फार मोठा आहे. फारच सुंदर सांगितलेलं आहे याच्याबद्दल. आणि ह्या अशा वेगवेगळ्या रूपाचं जर का आपण तिचं चिंतन केलं, तो श्लोक पाठ केला, त्याप्रमाणे त्या पत्र्यावर, सोन्याच्या, चांदीच्या, तांब्याच्या पत्र्यावर ते आकृती काढली, त्याला नैवेद्य दाखवला, तर हे सगळं प्राप्त होणं शक्य आहे. श्रद्धेने करायचं आहे, भावभक्तीने करायचं आहे. आणि असं केलं तर ही सौंदर्य लहरी, याची जी उपासना किंवा ह्याचा जो अभ्यास आपण करतो आहे त्याचं किंचित तरी फळ मिळेल अशी आशा बाळगूया, अशी श्रद्धा ठेवूया आचार्यांवर. आणि आज इथेच थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. सवित्रीभिर्वाचां शशिमणिशिलाभङ्गरुचिभिर्वशिन्याद्याभिस्त्वां सहजननि सञ्चिन्तयति हा. सकर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभिर्वचोभिर्वाग्देवी वदनकमलामोधमधुरैः. तनुच्छायाभिस्ते तरुणतरणि श्रीसरणिभिः दिव्यं सर्वामुर्वी वरुणिमनिमग्नां स्मरयति यः. भवन्तस्य स्त्रस्यन्द्वनहरिणशालीननयनाः सहोर्वश्यावश्याः कति न निर्वाणगणिकाः. मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषिते मन्मथकलां. ससद्यः संक्षोभं नयति वनिता इत्यतिलघु त्रिलोकीमप्याशु भ्रमयति द्रविन्दुस्तनयुगाम्. किरन्तीमङ्गेभ्यः किरणनिकुरम्बामृतरसं हृदिद्वामाधत्ते हिमकरशिलामूर्तिमिव यः. ससर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिपैव ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया.